वरवरचा मिटला असं म्हणायचं का, अशी चर्चा सध्या साताऱ्यामध्ये रंगतीये. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजेंविरोधात लोकसभेत शड्डू ठोकण्याच्या तयारीत असलेले नरेंद्र पाटील यांच्या एकत्र मिसळ खाण्याची ही दृश्य. 23 फेब्रुवारीच्या या दृश्यांनी उदयनराजेंची डोकेदुखी वाढवली. मनोमिलनाचे प्रयत्न राहिले दूर, उलट शिवेंद्रराजेंची ही दृश्य आगीत तेल ओतणारी होती. नरेंद्र पाटील हे कधी माझे मित्र आहेत. आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले. मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला मला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलासचा नाश्ता जो सगळ्या सातारकरांना माहिती आहे, म्हटलं आपण जाऊ. मिसळीचा ठसका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी मध्यस्थी करत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये मनोमिलन घडवून आणलं. 9 मार्चच्या या दृश्यांनंतर सगळं आलबेल होईल असं वाटलं होतं. कराडच्या या सभेत मात्र धाकटे राजे खुश नाहीत हे उदयनराजेंच्या नजरेतून काही सुटलं नाही. कारण मी काम करणार आहे असं शिवेंद्रराजे म्हणाले असले तरी भाषण संपवताना त्यांनी मारलेला हा डायलॉग खूप काही सांगून गेला. खासदार साहेबांचा सध्या परवा पण डायलॉग त्यांनी मारलाय की एक बार मैंने कमिटमेंट कर दी तुम्हें खुद की भी नहीं समझा. तर महाराज आमचं तुम्हाला एवढंच सांगणं की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. त्यामुळे तुम्ही कुठली काळजी करू नका. मी एकतर कमी बोलतो, त्यामुळे आता सध्या मार्केटिंगचाच विषय सगळा, कारण सगळं राजकारण मार्केटिंगवरच चाललंय. त्यामुळे नक्कीच खासदार साहेब आम्ही आपल्याबरोबर आहोत. अजूनही शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते उदयनराजेंच्या प्रचाराला लागलेले नाहीत. त्यातच युतीचे उमेदवार नरेंद्र पाटलांनी शिवेंद्रराजेंना त्यांच्या कार्यक्रमस्थळी जाऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नव्हे तर नरेंद्र पाटील यांचा साताऱ्यात एकच राजा हा डायलॉग आणि त्यावर शिवेंद्रराजेंचं हास्य मिठी उदयनराजेंच्या गटाला अस्वस्थ करून गेली आहे यात शंका नाही. आता उदयनराजेंच्या समर्थकांची संभ्रमावस्था वाढलीच आहे आणि सातारकरही काय समजायचं ते समजून चुकले असतील. तर बघ्यांचं मात्र डायलॉगबाजी मिठी यानं चांगलंच मनोरंजन होत आहे. किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा. यानंतर पुढची बातमी काँग्रेस संबंधातली. काँग्रेसचं राज्याचं नेतृत्व अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे. लोकसभा उमेदवार निवडीदरम्यान प्रदेश काँग्रेसच्या कारभारात राष्ट्रवादीच्या शरद पवारांचा नको तितका हस्तक्षेप वाढल्यानं चव्हाणांविरोधात मोठी नाराजी आहे. प्रवीण गायकवाड यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरचे हे निर्विकार भावच खरं तर खूप काही सांगून जातात. जागा वाटपात अशोक चव्हाणांनी पवारांची नको तितकं जुळवून घेतल्यानं काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा पक्षांतर्गत कलह कमी करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबतच केसी वेणुगोपाल आणि मधुसूदन मिस्त्री हे 2 खास निरीक्षक राहुल गांधींनी मुंबईला धाडलेत. त्यांनी प्रदेश नेत्यांची बैठक घेऊन समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण चव्हाणांविरोधातल्या तक्रारींचं काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. म्हणूनच आपण प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या विरोधातल्या नेमक्या काय तक्रारी आहेत तेही जाणून घेऊया. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवल्यानं विखे पाटील नाराज होते. त्याच्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. तिकडे साताऱ्यात पृथ्वीराज समर्थक रणजित निंबाळकर हे गटबाजीला कंटाळले आणि त्यांनी शेवटी भाजपत प्रवेश केला. चंद्रपुरात बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पुगलिया गट सध्या नाराज आहे. तर लातूरात मच्छिंद्र कामतांना उमेदवारी दिल्यानं अमित देशमुख नाराज आहे. औरंगाबादच्या उमेदवारीवरून अब्दुल सत्तारही नाराज आहे. पवारांच्या हट्टापोटीच प्रवीण गायकवाडांना पक्षप्रवेश देण्यात आला, त्यामुळे आता पुणे काँग्रेस नाराज आहे. अशोक चव्हाण यांच्या विरोधातल्या एवढ्या सगळ्या तक्रारी थेट हायकमांडपर्यंत पोहोचल्यात. म्हणूनच लोकसभा निवडणुकीची जबाबदारी प्रत्येक नेत्याला विभागून दिल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलं. अगर कई मतभेद भी है तो उसको छोटे मोटे मतभेद को निभाने के लिए हमने हर जिले को एक एक व्यक्ति को एक एक लीडर को सौंप दिया.
काँग्रेसमधल्या या लाथाळ्यांबाबत पत्रकारांनी मल्लिकार्जुन खरगेंवर प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवून स्वतःची सुटका करून घेतली. चव्हाणांनीही मग निवडणुकीच्या तोंडावर या अशा थोड्याफार गडबडी होतच असतात असं सांगून वेळ मारून नेली. These things do happen. I don't think it's a matter of concern. Any decision on Radhakrishnan Vikhe Patil, sir? Any decision on Radhakrishnan Vikhe Patil? Will he still be the leader of opposition? He is still the leader of opposition. खरं तर काँग्रेस पक्षाला गटबाजी अजिबात नवीन नाही. किंबहुना काही वेळा हायकमांडकडूनच त्याला खतपाणी घातलं जातं. पण या वेळची गटबाजी काँग्रेस पक्षाला नक्कीच परवडणारी नाहीये. त्याचा थेट परिणाम निकालातही नक्कीच दिसणार आहे. असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीच्या दबावाखाली काँग्रेस प्रत्येक वेळेसच झुकत गेलं. यामुळेच काँग्रेस स्थानिक नेत्यांमध्ये अत्यंत नाराजी आहे. कदाचित याचाच फटका येणाऱ्या लोकसभेमध्ये स्पष्ट दिसेल असंच म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नगरमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या सुजय विखेंच्या प्रचाराची पडद्याआडून मोर्चे बांधणी करून झाल्यानंतर अखेर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सक्रिय बनलेत. पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुंबईतल्या बैठकीलाही त्यांनी आवर्जून हजेरी लावली. पाहुयात राधाकृष्ण विखे पाटलांचं नेमकं चाललंय तरी काय. नगरमधून मुलगा सुजय विखेला तिकीट नाकारल्यानंतर नाराज झालेले राधाकृष्ण विखे पाटील अखेर पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय बनलेत. पण त्याआधी त्यांनी पडद्याआडून बऱ्याच हालचाली केल्यात बरं का. सर्वात आधी त्यांनी नाराज दिलीप गांधींची घरी जाऊन समजूत घातली. त्यानंतर पवारांच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून नगरच्या काँग्रेस आघाडीत फूट कशी पडेल याचीही आपल्या कार्यकर्त्यांमार्फत विशेष तजवीज केल्याचं बोललं जात आहे. अर्थात या दोन्ही घटनांबद्दल थेट विखेंना छेडलं असता ते नेमकं काय म्हणालेत तेही तुम्हीच ऐका. नगरमधील काँग्रेसने देखील थेट सुजय विखेंना सपोर्ट केलेला आहे. आता तो कार्यकर्त्यांचा निर्णय आहे. तो त्यांनी काय निर्णय घेतला असेल. शेवटी असं की पक्षाची भूमिका वेगळी आहे. कार्यकर्त्यांनी जर व्यक्तिगत रूपानं काही निर्णय घेतले असतील तर त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार. पण तुम्ही पण दिलीप गांधी यांना भेटायला गेला होता. असं आहे की दिलीप गांधी माझे फार जुना स्नेह आहे. म्हणजे काही ते खासदार म्हणून किंवा भाजपाचे नेते आहे म्हणून नाही. अनेक वर्ष आमचा संबंध आहे. अनेक वेळा मी त्यांच्या घरी गेलो आहे. ते माझ्याकडे येत आहे. त्यामुळे तो काही मला वाटतं की तो राजकारणाशी मुद्दा जोडण्यात काही म्हणजे जोडू नये असं माझं मत आहे. आज मी काँग्रेसचा जरी पदाधिकारी असलो तरी डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारामध्ये मी सक्रिय आहे. याचं एकमेव कारण आहे की डॉक्टर सुजय विखे पाटलांनी 3 वर्ष सातत्यानं या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार काँग्रेसचा निवडून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्री मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी दक्षिणेचे आज सुजय विखेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी अहोरात्र झटत आहेत. नगरमध्ये आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं विखेंनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. पण तरीही काँग्रेसने विखेंना स्टार प्रचारक बनवलाय. त्यावर आपण नगर वगळता राज्यभरात आघाडीचा प्रचार करणार असल्याचा खुलासा विखेंनी केलाय. मला जेव्हा विचारलं पक्षाकडून असं आहे की कॅम्पेन कमिटीचे चेअरमन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब ते जसं कार्यक्रमाची आखणी करतील सभेची त्या ठिकाणी मी जाणार आहे. तुम्ही प्रचार करणार जाणार म्हणून सांगितलं. आपण आघाडीचा प्रचार करणार असल्याचं विखे पाटील कितीही सांगत असले तरी उद्धव ठाकरेंच्या गांधीनगर दौऱ्यावर टीका करणं मात्र त्यांनी मोठ्या खुबीनं टाळलंय बरं का. असं की आता त्या त्या पक्षाची भूमिका ते नेते मांडत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपापच काळानं रूप त्यांना त्यातून मला वाटतं की मी म्हणणार नाही की शहाणपण येतं परंतु शेवटी त्यांनी आता ह्या उमेदवारी भरायला जावं न जावं त्यांनी आता तो पक्षाचा त्यांचा निर्णय होता. नगर वगळता राज्यभरात राधाकृष्ण विखे पाटील आघाडीचा प्रचार करतीलही पण त्याच वेळी त्यांना भाजपकडून मैदानात असलेला मुलगा सुजय पडणार नाही याचीही चिंता नक्कीच सतावत असणार. आणि हे सगळं तांगडं निर्माण झालंय ते केवळ आणि केवळ शरद पवारांच्या विखे द्वेषामुळे हे देखील आता सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आघाडीच्या स्टार प्रचारकाची भूमिका नेमकी कशी पार पाडतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. नगरहून साहेबराव कोकणे आणि मुंबईहून सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुढची बातमी आहे जळगावची. रावेरची जागा अखेर राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडताच तिथून काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध डॉक्टर उल्हास पाटील असा थेट सामना रंगणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा यापूर्वी राष्ट्रवादीकडे होती. ती अखेर काँग्रेसला मिळाली.
यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तिथून डॉक्टर उल्हास पाटलांना उमेदवारी घोषित केली आहे. मुंबईच्या प्रदेश बैठकीनंतर ही रावेरची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीने काँग्रेसकरता सोडलेली आहे आणि त्या ठिकाणचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने श्री उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे. 1996 साली रावेरमधून डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसच्या तिकिटावरून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर पाटील यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. सर्वच जिल्ह्यातल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मन मोठं करून ही जागा सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या विनंतीनुसार ही काँग्रेसला सोडलेली आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. रावेर मतदारसंघावर तसं एकनाथ खडसेंचं प्राबल्य आहे. मुक्ताईनगर, भुसावळ हा पट्टाही याच रावेर मतदारसंघात येतो. यावेळीही तिथून भाजपतर्फे रक्षा खडसे मैदानात आहेत. कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीने ही रावेरची जागा काँग्रेसला सोडल्याचं बोललं जात आहे. पण आता रक्षा खडसेंसमोर काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांचं तगडं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट राजेश भागवत, न्यूज 18 लोकमत, जळगाव. गेल्या 4.5 वर्षांमध्ये भाजप सेना युतीतील नेते भांडले, मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती झाली. नेत्यांनी गळ्यात गळे घातले, मात्र एकेकाळी शिवसेनेला अंगावर घेणारे भाजप नेते सध्या पक्षात मात्र अडगळीत पडल्याचं चित्र आहे. गेल्या 4.5 वर्षात भाजप सेना केंद्र आणि राज्यात सत्तेत एकत्र असलं तरी या दोनही पक्षात झालेला संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. दोनही पक्षातील नेते यात आघाडीवर होते, मात्र भाजपमधील काही नेत्यांना त्याची किंमत आता मोजावी लागतीये. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी आटापिटा करावा लागतोय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जुने राजकीय हिशेब आता चुकते केले जात आहेत, अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळतीये. सोमय्यांप्रमाणेच भाजपातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सुद्धा आहेत. भाजप सेना युतीच्या घोडदौडीमध्ये खडसे मागे पडल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा खडसेंनी केली होती. त्यामुळे शिवसेनेला खडसेंपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक जवळचे वाटतात. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विनोद तावडेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत तावडे आणि शेलार युतीच्या प्रचारातून काहीसे बाहेर फेकले गेल्याचे चित्र आहे. एका लेखातून शिवसेनेवर टीका केल्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारींची विधान परिषदेची वाट बिकट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र युतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा विनोद तावडे करतायत. स्वतः माननीय उद्धवजींनी अमितभाईंचा फॉर्म भरायच्या सभेला स्वतः जाऊन ही युती कशी घट्ट आहे हेच दाखवून दिलं आहे आणि त्यामुळे भाजप सेना युतीला आतून फोडता येईल असं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता भंग झालेलं आहे. युतीतील या बेबनावावर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. कालपर्यंत शिवसेना सांगत होती की अफजल खानची फौजा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे. आज त्या अफजल खानच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेजी गेले. म्हणजे शिवसेना किती लाचार झालेली. एक ठिकाणी वेगळी निवडणूक लढण्याची भाषा बोलत असताना भाजपशी जमून घेतला. शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या नेत्यांची ही अवस्था पाहून टोकाची टीका न करण्याचा धडा आता भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. भाजपचे आक्रमक नेते पक्षीय राजकारणाचाच बळी ठरतायत की त्यांना शिवसेनेच्या काठीनं मारलं जात आहे. याबाबत खमंग चर्चा जी आहे ती पक्षात सुरू आहे. त्यामुळे इथून पुढे युतीतले हे मित्रपक्ष असेच व्यवस्थित मैत्रीमध्ये राहतील आणि जर यामध्ये काही वितुष्ट आलं तर टोकाची भूमिका आणि टोकाचे आरोप प्रत्यारोप करणं आता यातले काही नेते टाळतील असंच म्हणावं लागेल.
यानंतर बातमी बघूयात पुढची. निवडणुका आल्या की मुंबई आणि उपनगरातील उमेदवार आवर्जून लोकलमधून प्रवास करतात. तसंच प्रवाशांना अनेक आश्वासनं देतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळतंय. गेल्या 5 वर्षात ठाणे लोकसभा मतदारसंघातील मध्य रेल्वेच्या लोकल सेवेमध्ये कोणता बदल झाला, विद्यमान खासदारांनी कोणती कामं केली आहेत, त्याचा वेध घेणारा एक रिपोर्ट बघूयात. लोकल ट्रेन, मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी ही लोकल सेवा आता डेथलाईन बनत चालली आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे लोकल सेवा अपुरी पडू लागली असून चाकरमान्यांना दररोज जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. पण आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या ठाण्यातल्या खासदारांच्याकडून अनेक दावे केले जात आहेत. या फ्रिक्वेन्सीमध्ये ज्या गाड्या म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या गर्दीच्या वेळेला ज्या गाड्या तिथे लोकांची मागणी होती, उदाहरणार्थ लेडीज स्पेशल जी बंद झालेली होती ती सुद्धा आपण चालू केलेली आहे. आणि अद्ययावत स्टेशन आपण ते दोन्ही ठिकाणची केलेली आहेत, म्हणजे फुटओव्हर ब्रिज असतील. खासदारांनी अनेक दावे केले असले तरी मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे हाल काही संपलेले नाहीत. मध्य रेल्वेच्या लोकल कधीच वेळेवर धावत नाहीत. रोजचा लेटमार्क हे जणू मध्य रेल्वेचं घोषवाक्य बनलंय. गर्दी ही 5वीला पुजलेली. 5 वर्षात केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. काफ़ी सुधार हुआ है. वही क्या है, ये लोकल जो ट्रेनें हैं ना, जो एसी का ट्रेनें हैं ना, उसमें मिडिल लोग नहीं जा सकते. क्या को बहुत मतलब क्राउड तो कम हो जाएगा. ट्रेन में तो क्राउड कम होता है एसी में. बाकी क्या उसमें जो टिकट है ना वो मतलब ज़्यादा पैसे लगते हैं. आज जवळजवळ 25 ते 30 लाख लोक रोजची केवळ कल्याणपासून ते ठाण्यापर्यंत मुंबईला जातात. या तिन्ही खासदारांना रेल्वेचं महत्त्वही कळलं नाही आणि रेल्वेच्या समस्याही हे सॉल्व्ह करू शकले नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. त्यातून रेल्वेला दरवर्षी कोट्यावधींचं उत्पन्नही मिळतं. मात्र त्या तुलनेत प्रवाशांना अत्यंत तुटपुंज्या सुविधांवर समाधान मानावं लागतंय. एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग येते. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारांच्याकडून प्रवाशांना केवळ आश्वासनं दिली जातात. पण जोपर्यंत रेल्वे प्रवासी लोकलच्या या सगळ्या मुद्द्यांना लक्षात ठेवून मतदान करणार नाहीत तोपर्यंत लोकलची परिस्थिती सुधारणार नाही, हेच या मतदारसंघातलं वास्तव आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी अजब वक्तव्य केलंय. देवदर्शनाला बाहेर कुठेही जाऊ नका, कारण बोलणारा देव मी आहे, असं वक्तव्य केलेली त्यांची क्लिप व्हायरल झाली आहे. कुठेही जा, देवीला जा, देवाला जा, कुठेही जा, तुळजापूरला जा, पंढरपूरला जा, कुठेही जा, मात्र देव पेटणार नाही, तो बोलणार नाही. बोलणारा देव मी आहे. आपण बघितलं कशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. स्वतःला देव मानून यांनी प्रचार सुरू केलाय. बघूया पुढची बातमी. आहे सांगलीतली आघाडीच्या जागा वाटपातला सांगलीचा तिढा अखेर सुटलेला आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरतायत. विशाल पाटील यांच्या उमेदवारानं सांगलीची लोकसभा अटीतटीची होणार यात शंका नाही. वसंतदादांचा जिल्हा, काँग्रेसचा बालेकिल्ला ही सांगलीची ओळख आता पुसली जाण्याची शक्यता आहे. कारण सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. एवढंच नाही तर काँग्रेसनं वसंतदादांच्या नातवालाही स्वाभिमानीत पाठवून बॅट हातात घ्यायला भाग पाडलंय. आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, आमचे सगळे मित्रपक्ष, 56 मित्र पक्ष आणि संघटना संस्था मिळून एकजुटीनं ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. पण विशाल पाटील यांच्या उमेदवारीनं भाजपच्या संजय काकांसमोर एक तगडं आव्हान उभं राहिलंय. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही ते सध्या काम बघतायत. विशाल पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. विशाल पाटलांच्या रूपानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक स्थानिक उमेदवार मिळालाय. विशाल पाटलांच्या उमेदवारीनं काँग्रेसचं बंडही टळलंय.
सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्यानं काँग्रेसमध्ये मोठी नाराजी होती, तर मोठ्या अट्टाहासानं जागा मागून घेतलेल्या स्वाभिमानीकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळे जागेसोबतच उमेदवार फ्री मिळाल्यानं शेट्टींची सोय झाली आहे, तर काँग्रेस अंतर्गत बंड थंड झालंय. काँग्रेसच्या भूमिकेशी वेगळं जाणं हे सहजासहजी आम्हालाही जमत नाही. मात्र भाजपच्या विरोधी सर्व शक्ती एकत्रित आल्या पाहिजे, हा जो शेट्टी साहेबांनी आता मुद्दा मांडला, त्या दृष्टीनं आपण वेगळं लढणं सोयीचं होणार नाही. विशाल पाटील यांना उमेदवारी देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखानदारांच्या वळचणीला गेल्याच्या आरोपालाही शेट्टींनी उत्तर दिलंय. या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही. माझ्या शेजारी बसलेले आहेत सगळे. उद्या जर का ऊसाचा प्रश्न निर्माण झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली भूमिका सोडणार नाही. सांगली म्हणजे पक्षापेक्षा जास्त गटातटाचं राजकारण, ज्यात एकमेकांना शह देण्यासाठी प्रसंगी पक्ष तत्व खुंटीला टांगल्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणूनच वसंतदादांच्या या तरुण नातवापुढे गटातटाचं विशाल असं आव्हान आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. त्यामुळे आता विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांची थेट लढत होणार आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.